धन्यवाद किसन भाई. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर या संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या आजच्या या बैठकीला या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे आदरणीय, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं, श्री आदरणीय प्रेमरतन दमानीजी, आपल्या सर्वांचे लाडके माजी आमदार आदरणीय नरसिंगजी मेंगजीजी, सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून गेले 22 दिवस या विमानतळासाठी चक्री उपोषणामध्ये पुढाकार घेऊन काम करणारे केतनभाई शहा, विजयजी, त्यांचे सर्व अखिल विकास मंचची संपूर्ण टीम, या जिल्ह्यातील विविध व्यापारी उद्योजक संघटनांचे प्रमुख, व्यापारी उद्योजक, वेगवेगळ्या संस्थांचे प्रमुख, सुरुवात आपण या विमानाच्या छायेमध्ये आहोत सगळेजण, विमानाच्या आंदोलनाच्या, तेव्हा तिथूनच सुरुवात करतो मी. दमानीजीने आता जो उल्लेख केला वालचंद हिराचंद आणि लालचंद हिराचंद परिवाराचा इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून या राज्याच्या व्यापार, उद्योग आणि एकूणच महाराष्ट्राचं औद्योगिकरण, आपण महाराष्ट्रापुरतं तरी बोलायचं म्हटलं, 1927 साली ज्यांनी या चेंबरची स्थापना केली महाराष्ट्रातल्या लोकांना व्यापार उद्योगात पुढे आणण्यासाठी, ते शेठ वालचंद हिराचंद या सोलापूरचे सुपुत्र आहेत. आणि महाराष्ट्रात त्याच्या संपूर्ण भारताच्या औद्योगिकरणाचा पाया रचणारे वालचंद हिराचंद आणि जमशेदजी टाटा हे दोन प्रमुख लोक, आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आलेले घनश्यामदासजी बिर्ला. दुर्दैवानं बिर्ला आणि टाटांचं नाव तर सगळे तोंडात येतं, पण शेठ वालचंदजीचं नाव त्या तोंडात येत नाही. तेव्हापासून सोलापूरकरांना कुठेतरी डावललं जातं. या देशामध्ये किंवा जगामध्ये सरदार वल्लभभाई पटेलने लिहून ठेवलेलं आहे, जगामधल्या सर्वकालीन सर्वश्रेष्ठ उद्योजकामध्ये, टॉप 10 उद्योजकामध्ये शेठ वालचंदजींचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल, एवढं त्यांचं योगदान आहे. ज्यावेळी आपण सायकल बाळगण्याची कल्पना करू शकत नव्हतो, त्या काळात त्यांनी विमान बनवण्याचा कारखाना काढला. एक व्यक्ती एका आयुष्यामध्ये किती प्रकारचे उद्योग करू शकते याचा विक्रम या जगात वालचंद हिराचंद यांच्या नावावर आहे आजही. कदाचित आता आराणी मोडतील, तुमचं पाठबळ आहे त्यांना. त्यामुळं रेल्वेचे कॉन्ट्रॅक्ट पासून सुरुवात केली त्यांनी, त्यांच्या परंपरागत व्यवसाय सोडून अतिशय अवघड अशी कामं त्यांनी सहजपणे पूर्ण केली. अगदी मुंबईचं पाणी पुरवठ्याचं काम त्यांनी केलं. मुंबई महापालिकेची इमारत असेल, पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षांची इमारत असेल, ती सगळ्या त्यांनी त्या काळात बांधल्या. असे वेगवेगळ्या प्रकारची कॉन्ट्रॅक्ट तर घेतलीच, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग त्यांनी उभारले. अगदी फाउंड्री असेल, ऑइल मिल असेल, असे छोटे छोटे उद्योग असेल, ज्या शेतकऱ्यांच्या नावावर आता आमच्या समोर एक वातावरण निर्माण केलं जाते की शेतकऱ्यांचं हित, शेतकऱ्यांचं कल्याण, ऊसाचं गाळप, कारखाना, साखर, अमुक तमुक. त्या देशामध्ये, या भारतामधला पहिला खाजगी क्षेत्रातला सर्वात मोठा कारखाना कोणी उभारला असेल तर तो शेठ वालचंद यांनी उभारला. आणि वालचंद त्यांच्या नावानं ओळखलं जातं ते गाव. त्यामध्ये 16,000 एकर जमीन खरेदी केली आणि 16,000 एकर जमीन शेतकऱ्यांची खंडावर घेतली आणि 32,000 एकर जागेत ऊस लागवड केली आणि सगळ्यात मोठा कारखाना उभारला. त्यामुळे शेतकऱ्यांचं हित कशात आहे, ते कसं करायला पाहिजे हे आम्हाला चांगली जाणीव आहे. त्या शेठ वालचंद हिराचंदच्या खुर्चीवरच मी आज बसलेलो आहे. दुर्दैवानं सरकारनं नंतर ते कारखाने जमीन ताब्यात घेतली, फार्मिंग कॉर्पोरेशन काढलं, की 16,000 एकर जमीन सरकारने घेतली. हे वेगळे विषय आहेत. असे अनेक, मग सिमेंट का फॅक्टरी असेल, आता इंडोनेशियामध्ये उभारलेली सिमेंट फॅक्टरी आहे त्यांची, तर त्यांच्या उद्योगाची लिस्ट फार मोठी आहे. देशातली पहिली कार त्यांनी बनवली, स्वतःचं विमान त्यांनी बनवलं, जहाज बनवण्याचा कारखाना त्यांनी काढला, तोही भारत सरकारने घेतला, हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड. किती उद्योग एक माणूस करू शकतो त्याची आपण कल्पना करू शकत नाही, तेवढे उद्योग त्यांनी केले. ते मूळचे सोलापूरचे, त्याच्यापेक्षा मोठा गौरव असू शकत नाही. त्यामुळे माझं हे कर्तव्य आहे की ज्या संस्थापकांनी या राज्याला आणि देशाच्या औद्योगिकरणाला दिशा दिली, फाउंडेशन दिलं, त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या जिल्ह्यामध्ये व्यापार उद्योगाच्या विकासासाठी जे जे काही करावं लागेल ते सगळे करण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे. आणि त्यासाठी मी पूर्ण ताकदीनं, मी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये नाही, मला कुठल्याही पदाची गरज नाही, अपेक्षा नाही, फक्त ते माझं कर्तव्य आहे. आज या देशाच्या, आज या राज्याच्या सगळ्यात मोठ्या शिखर संस्थेचं नेतृत्व करत असताना माझी ती जबाबदारी सुद्धा आहे. आणि या जबाबदारीच्या भावनेतून आज मी तिथं आलेलो आहे. आणि मला मनापासून आनंद झाला की सोलापुरातले तुम्ही लोक 22 दिवस, जसं अनेक वर्षापासून प्रयत्न करतो आपण सगळे,
पण 22 दिवस तुम्ही नेटानं लढताय. या सोलापूरचं ग्रामदेव सिद्धेश्वराची कृपा म्हणायला लागेल की त्यांनी काही लोकांना अशी बुद्धी दिली की तुम्हाला आणून त्यांनी बंदूक दाखवली. हे चांगलं लक्षण आहे. त्यांचा तोल सुटला आहे, हे सिद्धेश्वरानं त्यांना दिलेली बुद्धी आहे. हे विमान सेवा सुरू व्हावी या इथल्या ग्रामदेव सिद्धेश्वराची इच्छा आहे, त्याचं हे चिन्ह आहे. अशा शेठ वालचे निराजन असतील, लालचे निराजन असतील, त्या परिवाराने या राज्याच्या देशाच्या उद्योगामध्ये प्रचंड योगदान दिलेलं आहे. आणि आपण त्या ठिकाणी एक विमानतळ असून सुरू करू शकत नाही. खरं तर आपल्या सगळ्यांसाठी ती अतिशय शरमेची गोष्ट आहे. तेव्हा महाराष्ट्र चेंबर तुमच्या उपोषणाला केवळ कागदी पाठिंबा देण्यासाठी आलेलं नाही. मी तुमच्या बरोबर आहे, तुमच्या बरोबरीने या लढ्यामध्ये सहभागी असणार आहे. सातत्याने केतनबाई, विजयबाई हे सगळे लोक, बाबूबाई मला फोन करतात बेंगलोरवरून, हे सगळे लोक संपर्कात आहेत की काहीतरी तुम्ही यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. काही ना काही कारणानं माझे दौरे फिक्स होते, मला येता आलं नाही लवकर. पण शेठ वालचे निराजन यांच्या जयंती दिवशी मुंबईमध्ये त्या सभेत मी सांगितलं की सोलापूरमध्ये आपले व्यापारी बांधव, आपले सगळे सहकारी या ठिकाणी उपोषणाला बसले, त्यांनी आपली जबाबदारी आहे त्यांना पाठिंबा देणे. त्या दिवशीच आम्ही ते पत्र तयार केलं आणि वालचे निराजन यांच्या 140व्या जयंतीचं औचित्य साधून हा पाठिंबा दिला. तेव्हा माझ्यावरही नैतिक भार आहे की आम्ही जो पाठिंबा दिलेला आहे तो पूर्ण झाला पाहिजे. या महाराष्ट्र चेंबरनं या देशातल्या नव्या राज्यातल्या अनेक लोकांना उद्योगाला लावलं. आबासाहेब गरवारे असतील, संतनूरराव किर्लोस्कर असतील, यांना नोकऱ्या सोडायला उद्योग करायला लावल्या. ते किती मोठे उद्योग झाले हे आपण बघतोय. अशा प्रत्येक युवकाला या सोलापुरातल्या स्वतःचा व्यवसाय करता आला पाहिजे, स्वतःचा उद्योग करता आला पाहिजे. अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि महाराष्ट्र चेंबर म्हणून माझी अधिक जबाबदारी आहे. आणि यासाठी काय आवश्यक आहे तर मी तुम्हाला एक साधे उदाहरण सांगतो. मी कोल्हापूरचा आहे. मी 35 वर्ष या सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना गेले 25 वर्ष दिल्लीमध्ये या व्यापार उद्योग जगताचं प्रतिनिधित्व करतो. आणि अनेक वेळेला आमच्या कोल्हापुरात आम्ही सातत्याने म्हणतो की आमच्याकडे मोठे उद्योग आले पाहिजेत, मोठी गुंतवणूक आली पाहिजे, तर आमच्याकडे छोटे उद्योग तयार होतील, आमच्या युवकांना रोजगार मिळेल आणि आमचा जिल्हा विकासात पुढे जाईल. परदेशी उद्योग आले पाहिजेत, लोकांची गुंतवणूक आली पाहिजे. तर सातत्याने आम्ही राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करत राहिलो आणि अनेक डेलिगेशनला मी रिप्रेझेंट केलं. कोल्हापूरमध्ये काय आहे आमची वैशिष्ट्ये सांगितली तर या सगळ्या मोठ्या उद्योगाचे येताना त्यांचं क्वेश्चनर असतं. त्यामध्ये तुमच्याकडे लँड अवेलेबिलिटी काय आहे, कॉस्टिंग कसं आहे, ह्युमन याच्यात काय आहे, पाणी आहे, लाईटची उपलब्धता कशी असे 7-8 प्रश्नामध्ये कनेक्टिव्हिटीचं माध्यम काय आहे, रेल्वे काय, रोड काय, नाही विमान काय. आम्ही विमानतळ नाही म्हटलं की ती खुली बसली की ती आमचा नंबर एकदम खाली जायचा. आम्ही पहिल्या 3-4 मध्ये सगळं आम्ही जायचं 12व्या 15व्या नंबरपर्यंत. 10 वर्ष मी सतत प्रयत्न केले पण एकही मोठा प्रकल्प निव्वळ विमानतळ सुरू नाही म्हणून आम्हाला आणता आला नाही. ही माझी खंत आहे. हे कोल्हापूरचं उदाहरण. कोल्हापूरचं आमचं एअरपोर्ट त्यावेळेचे छत्रपती राजाराम महाराज, शाहू महाराजांचे चिरंजीव, त्यांनी ज्यावेळी सायकल ही चैन समजली जायची त्या काळात त्यांनी काय दूरदृष्टी ठेवली असेल की विमानतळ उभारलं. 1939 साली विमानतळ उभारायला सुरू केलं. 41 साली तो विमानतळ पूर्ण केला आणि उद्घाटन झालं त्या विमानाचं. त्यानंतर ती विमान सर्व्हिस सुरू झाली कोल्हापूर, मुंबई, पुणे. आज सरकारनं जी उडान योजना आणलेली आहे ती छत्रपती राजाराम महाराजांनी त्या काळी लावली होती. विमान कंपनीला ते पर पॅसेंजर सबसिडी देत होते का तर तुमचं नुकसान होऊ नये आणि आमच्या जनतेला स्वस्तात विमान प्रवास व्हावा. आणि ही विमान सेवा सुरू कोणी केली? शेठ वालचंद निराजन यांच्या कंपनीला. त्याच्यावरची मोठी अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी सुद्धा काही नाही. अशा विमान सुरू झालं, विमानतळ त्या काळी काढलं. आम्ही दुर्दैवी देश होतो तर आम्हाला विमानतळ धड चालवता आला नाही. मग वायुदूत कधी थोडे वर्ष चाललं, मग किंगफिशर चाललं. किंगफिशर बंद पडून दुसरं स्पाइस जेट येत होतो, आमचा रनवे खराब झाला. MIDCने करायचं का एअरपोर्ट ऑथॉरिटीने करायचं, यात आमची 4 वर्षे गेली. ते बंद पडलं. ते सुरू करायला फार मेहनत लागली आम्हाला. ज्यावेळी उडान योजना कन्सेप्च्युलाइज होत होती त्यावेळी केंद्र सरकारनं देशातल्या निवडक 50 उद्योगपतींना त्या चर्चेसाठी बोलवलं होतं, ही योजना समजावून सांगण्यासाठी. त्यामध्ये मी सुद्धा होतो. आणि मी ज्यावेळी बोलायला उभा राहिलो, जयंत सिन्हा होते त्यावेळी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर. मी म्हटलं मी कोल्हापूर, ते म्हटलं बस खाली. हे असं इन्सल्टिंग भाषेत बोलले, तू बस खाली, मला माहिती आहे तुला सकाळी मुंबईला जायला पाहिजे, संध्याकाळी यायला पाहिजे, तुला मिळणार नाही बस. मी बसलो नाही. म्हटलं काय मिळणार नाही मला? अरे होत नाही म्हटले. अरे म्हटलं कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्हारे 50 जनप्रतिनिधि लिख के दिया है, हमको सुबह मुंबई जाने के लिए चाहिए, शाम को आने के लिए चाहिए. मतलब मैं ट्रेड इंडस्ट्री को रिप्रेजेंट करता हूँ, मुझे एयर कनेक्टिविटी चाहिए. आप कहीं से भी दो, आप झुमरी तलैया से लो, मुझे कोई लेना देना नहीं. मुझे एयरपोर्ट चालू चाहिए. त्याने मला विचारलं गोवा चलेगा? मला चलेगा. बेंगलोर चलेगा? चलेगा. हैदराबाद चलेगा? चलेगा. तुम्ही काय पण विचारा. मी होच म्हटलं त्यांना.
मग ते जरा कूल डाऊन झाले. ठीक आहे म्हटलं मी देखता हूं. आणि त्या मीटिंग संपेपर्यंत त्यांनी कोल्हापूर उडानमध्ये ॲड केलं. आम्हाला त्यांनी 4 एक एक्स्ट्रा दिली. हैदराबाद दिलं, मुंबई दिलं, बेंगलोर दिलं, तिरुपती न मागता दिलं आम्हाला. दुर्दैवानं मुंबईची जे ट्रू जेट कंपनीला दिलं ती कंपनी बोगस निघाली म्हणून ती सगळी कंपनी त्यावेळी सुरू नाही झाली. बाकीच्या सगळ्या सर्व्हिस सुरू झाल्या आणि जसं विमानतळ सुरू झालं तसे आमच्याकडे वेगवेगळ्या उद्योगांच्या विचारणा येऊ लागल्या. IT कंपन्या 3 मोठ्या आल्या आणि आता 2 मोठे कोरियन प्रोजेक्ट यायचा प्रयत्न चालू आहे. आता ते त्याचं इनिशियल प्रेझेंटेशन वगैरे सुरू आहे. आता एकदम माहोल चेंज झाला. 5 स्टार काय तर नाही आमच्याकडे, ते आधीपासून आहे, पण ते रिकामे पडले ना. तिथं कोणी प्रोजेक्ट यायला तयार नाही का, तर एअर कनेक्टिव्हिटी नाही. मी नारायण मूर्तींना भेटलो ते एअर कनेक्टिव्हिटी व्हायच्या आधी. म्हटलं ती म्हटलं कोल्हापुरात पाहिजे. ते म्हणजे तू म्हणतोस बरोबर आहे, मी टाकेन, पण आमची माणसं राहणार कशी? तुमच्याकडे एअर कनेक्टिव्हिटी पाहिजे, रिक्रिएशन पाहिजे, चांगलं एज्युकेशन पाहिजे, तर IT येणार. आम्ही नुसतं म्हटलं की विमानतळ म्हणून IT येणार तर येणार नाही. त्याला सगळं इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागेल. अजिम प्रेमजींना भेटलो, सगळ्यांची अडचण होती की एअर कनेक्टिव्हिटी आणि रिक्रिएशन, चांगलं क्वालिटीचं आणि एज्युकेशन, या 3 गोष्टी असल्या तरच IT येतं. त्या बाकीच्या उद्योगांना सुद्धा आणायचं असेल तर विमान सेवा ही आता बेसिक नीड आहे. ही आपल्या चैनीसाठी की आपल्याला मुंबई फिरायला जायचंय का जीवाची मुंबई करायला जायचंय त्यासाठी नाही येते. आपल्याला उद्योगाला आणण्यासाठी, वाहतुकीसाठी, कार्गोसाठी. ज्या शेतकऱ्यांचं नाव घेता तुम्ही प्रत्येक जण, त्या शेतकऱ्याच्या मालाला शेतकऱ्याला किती पैसे मिळतात? मध्यस्थच खाऊन जातात पैसे सगळे, कारण त्याचा माल तिथं पोहोचेपर्यंत जो दर येतो तोपर्यंत त्याला मिळतच नाही. तर हा जलद एक्सपोर्ट व्हायचा असेल तर त्याला एअर कार्गोनं पाठवायला पाहिजे. आज आमचं डाळिंब जगातल्या टॉपचं बनतं, आमचे द्राक्षे चांगलेच आहेत. ते जर आमच्याकडे कार्गो टर्मिनल इथं असेल तर आमचा थेट माल दिल्लीत जाईल, थेट माल कलकत्त्याला जाईल, अनेक वेगवेगळ्या मार्केटमध्ये जाईल. तर त्याचा फायदा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला होईल. आम्ही नुसतं शेतकऱ्याचा फायदा म्हणायचा आणि आमचे तुंबड्या भरायच्या, याने काही शेतकऱ्याचं कल्याण होणार नाहीये. तर शेतकऱ्यासाठी सुद्धा, शेतकऱ्यांच्या मुलासाठी सुद्धा ही विमानसेवा आवश्यक आहे. शेतीमध्ये आता इतकं आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे. आता ॲक्वापॉनिक शेतीपर्यंत आपण पोहोचलेलो आहे आणि या सगळ्या तंत्रज्ञानाला मुलं ही शेतीत येण्यासाठी, ती रिटेन होण्यासाठी त्यांना या सुविधांची गरज आहे. तेव्हा आमची विमानसेवा ही आमच्या कुणाच्या चैनीसाठी नाही आहे. व्यापार उद्योगाचा विकास, शेतीचा विकास, शेतीपूरक उद्योगाचा विकास हा जिल्ह्याच्या आर्थिक विकासाचे कारण आहे आणि जिल्ह्याच्या प्रत्येक घटकाला त्याचा फायदा होणार आहे. आमच्या इथे मेडिकल फॅसिलिटी चांगली आहे, अनेक आध्यात्मिक पर्यटनाचं केंद्र आहे, असे अनेक अनुषंगिक गोष्टी ज्या आमच्याकडे सोलापूरचं वैशिष्ट्य आहे. अशा सोलापूरला आपण कुठंतरी विकासामध्ये पाठीमागं टाकलंय आणि आमची लोकसंख्या कमी होते, जगाची लोकसंख्या वाढते आणि आमची कमी होते, उलटं घडतंय. का? तर आमच्याकडे लोकांना फ्युचर दिसत नाहीये की भविष्यात इथं काही होतच नाही. लोक फक्त एवढे आहेत आणि भांडत राहतात आणि आमचं विमान सुद्धा सुरू होऊ शकत नाही. निगेटिव्हिटी आपल्याबद्दल तयार होते आणि ह्याचा मेसेज इंडस्ट्री सेक्टरमध्ये चुकीच्या पद्धतीने जातो. आज आमचं टेक्स्टाईल असेल, तुम्ही मायाची ऊब देणारी चादर सोलापूरची सगळ्या जगभर प्रसिद्ध आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत जाण्यासाठी आता नवीन जे मार्केट आपल्याला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कनेक्ट होण्यासाठी या पायाभूत सुविधा चांगल्या असणं गरजेचं आहे. हे कुणाचा व्यक्तिगत स्वार्थासाठी आंदोलन नाही आहे. ह्या सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आहे. जिल्ह्याचा विकास म्हणजे राज्याचा विकास, आमच्या जिल्ह्याचा विकास म्हणजे देशाचा विकास. या ठिकाणी जे काही वाढणार आहे, जे काही भर पडणार आहे, ती नॅचरली देशाच्या विकासामध्ये भर पडणार आहे. तर या विमानतळाच्या विकासामध्ये कुणीही राजकारण आणू नये, कुणीही दडपशाही करण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, सगळ्या जिल्ह्याच्या विकासासाठी आहे. आणि महाराष्ट्र चेंबर जे शेठ गेले 100 वर्ष या राज्याच्या औद्योगिकरणासाठी, विकासासाठी, व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी आणि डेव्हलपमेंटसाठी काम करते. या चेंबरचा अध्यक्ष होण्यापूर्वी मी गेले 4 वर्ष सिव्हिल एव्हिएशन कमिटीचा चेअरमन होतो. राज्यातल्या अनेक एअरपोर्टच्या डेव्हलपमेंटसाठी मी सातत्यानं त्या मिनिस्ट्रीशी संपर्क करून अनेक एअरपोर्ट सुरू केलेले आहेत. अनेक एअरपोर्ट नवीन कोल्हापूरचे कोल्हापूर अहमदाबाद ही रूट सर्व्हिस आम्ही सिव्हिल चेंबरनं सँक्शन करून आणली. कोल्हापूर दिल्ली सँक्शन केलेली आहे. आमचा रनवे छोटा आहे, तुमच्याकडे नशीब आहे 2100 मीटरचा रनवे तयार आहे. आमच्याकडे 1300 मीटरवर चालवला आम्ही ATR, 1300 मीटरवर चालवलं. आता आम्ही एक्सपान्शन केलं, 1700 मीटर झाला. आता आमची अजून एक 64 एकर जागा मिळाली तर आमचं तो 1900 झाला एअरबस उतरेल. आम्ही 1350 वर ATR चालवतोय गेले इतके दिवस. आता आमचं 1700 झाला तर आमचं परवा इंडोनेशियाचं 150 सीटचं विमान आम्ही ट्रायल लँड करून बघितलं. त्या ठिकाणी स्टार एअर ते 2 विमान त्यांनी खरेदी करताय. तर या प्रकारचं तुमच्याकडे रेडी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे करायला आम्हाला अनेक वर्ष लागली. आता भांडून आम्ही ते पैसे आणले लँड एक्विजिशनला 64 एकरसाठी 125 कोटी रुपये. आता कुठेतरी होते, अजून 2 वर्ष जातील. आता आमचं विमानतळाचं बिल्डिंगचं काम सुरुवात, तुमच्याकडे सगळं तयार आहे. आणि या ठिकाणी फक्त आम्हाला किरकोळ अडचणीसाठी आमच्या विमानसेवेपासून जर आम्हाला कोणी वंचित ठेवत असेल तर ह्या समाजाचं नुकसान करतात, ते या समाजाचे गुन्हेगार आहेत.
हे या जिल्ह्याचे गुन्हेगार आहेत. त्यांनी या जिल्ह्याच्या विकासाला बाधा आणू नये अशी हात जोडून त्यांना विनंती आहे. या राज्यातल्या तमाम जनतेच्या वतीने माझी विनंती आहे, या जिल्ह्याचा विमानतळ तुम्ही सुरू करू द्या. यामध्ये बाकीच्या गोष्टी गौण करा. तुमचा आमचा इगो असेल, स्वाभिमान असेल, अहंकार असेल, सोडून द्या सगळ्या गोष्टी आणि कुठेतरी आमच्या येणाऱ्या पिढीला या जिल्ह्यात सन्मानानं जगण्यासाठीचं वातावरण द्या. चांगल्या डेव्हलपमेंटच्या संधी त्याला आहेच चालून आलेल्या, पण तो उपभोग घेऊ शकत नाही कारण आमच्याकडे त्या सुविधा नाही. तर आमच्या युवकांना या संधीमधून वंचित ठेवू नका एवढीच माझी या निमित्ताने विनंती आहे. आणि या विमानतळ सुरू करण्यासाठी जे जे आपल्याला करावं लागेल ते आपण सर्वजण मिळून सामूहिकपणे सरकार दरबारी असेल, प्रशासनामध्ये असेल, सगळीकडे प्रयत्न करू. आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला आधुनिकच्या आधुनिक सुविधा मिळाल्या पाहिजेत, पायाभूत सुविधांचा विकास झाला पाहिजे. ते फार मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उद्योगस्नेही आम्ही राज्य आहे असं घोषित केलेलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलेलं आहे, रोज आमच्या सगळ्यांच्या बैठका होत आहेत व्यापार वाढवण्यासाठी, उद्योग वाढवण्यासाठी, नवीन गुंतवणूक येण्यासाठी. आणि अशा पार्श्वभूमीवर कोणीतरी उद्योगाच्या विपरीत काम करत असेल तर या सरकारच्या धोरणाचे विरोधी काम आहे. त्यामुळे सरकारला सुद्धा याची गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा प्रकारचं विकासाला खीळ घालणारी भूमिका कोण घेत असेल तर त्याला माफ करणार नाही हे मला स्वतःला माहिती आहे. हे त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर 5 दिवस राहायची संधी मला मिळाली. दिवसभर त्यांच्यावर राहिलं. त्यांच्या विजन काय आहे, या देशाबद्दल किती बारकाईने ते विचार करतात ते मी जवळून अनुभव घेतलेला. त्यांना असल्या गोष्टी चालतच नाही. ज्या दिवशी त्यांच्या टेबलवर हा कागद जाईल असं घडतंय त्या दिवशी त्यांना योग्य ती शिक्षा मिळेल. या ठिकाणी विकासाला कोणी सुविधा सुरू होण्यासाठी आपण सर्वजणांनी याच पद्धतीने प्रयत्न करूया. ज्योतिराजे शिंदे आम्ही परवा दिवशी भेटलो कोल्हापूरमध्ये. ते अतिशय पॉझिटिव्ह आहेत. ते म्हटले हा एअरपोर्ट सुरू व्हावा अशी माझी स्वतःची इच्छा आहे. जे काही स्थानिक अडचणी तुम्ही दूर करा ताबडतोब. मी तुम्हाला जे लागेल ते एक्स्ट्रा सुविधा त्या ठिकाणी द्यायला तयार आहे, आमच्यातर्फे द्यायला तयार आहे. तरीही म्हटले आम्हाला अजून काही त्यात मार्ग काढता येईल का? आमचा काही कुठला कारखाना बंद पडावा, कोणाची चिमणी पाडावी, कोणाचा नुकसान, आपला कुणाचाच हेतू नाही. माझा नाही, तुमचा कुणाचाच हेतू नाही आहे. आमचा उद्देश विमान सेवा सुरू व्हायला पाहिजे. तुमच्या चिमणीची हाईट कमी करता येते का, ती शिफ्ट करता येते काय, टेक्निकल गोष्टी आहेत, याचा अभ्यास करावा. चेंबरही सुद्धा त्यामध्ये एखाद्या IIT ला आम्ही इन्व्हॉल्व करू, त्याचा रिपोर्टही गव्हर्नमेंटला देऊ की टेक्निकली हे फिजिबल आहे. आता अनेक नवीन तंत्रज्ञान आले तरी हाईट कमी करणे काही फार अवघड गोष्ट नाहीये. पण कुठेतरी ह्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितलेल्या दिल्लीमध्ये या सगळ्या संबंधितांना एकत्रित बसून आपण कसं यांचा मार्ग काढता येईल त्या पॉझिटिव्हली आम्ही प्रयत्न करू. ते मला स्पष्ट आश्वासन दिलेलं आहे. उद्या ते दिल्लीला पोहोचतील आणि आपल्याला तारीख मिळेल तर आपण त्या दिवशी मिळून त्या बैठकीला जाऊ. तुमचे प्रतिनिधी काही सोबत या. आपण त्यामध्ये लवकरात लवकर पॉझिटिव्ह निर्णय मिळवण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्र चेंबर पूर्ण तुमच्या पाठीशी आणि सोबत आहे हे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगतो. आणि हा विमानतळ सुरू झाला की मी त्या विमानात कधी येऊ याची अपेक्षा व्यक्त चेंबरच्या बद्दल सांगायचं बऱ्यापैकी मी फार वेळ घेणार नाही. आपण बऱ्याच वेळापासून आपण सगळेजण इथं बसलेलो आहोत. 1927 साली ज्या काळी ब्रिटिश राजवटीमध्ये त्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतीय उद्योजकांना ब्रिटिश सरकार व्यापार उद्योगाला परमिशन देत नव्हतं. अनेक अडचणी आपल्या समोर यायच्या, नाकारलं जायचे आमच्या परवानगी. त्यामुळे आमचे लोक काय ब्रिटिशांची गुलाम करून त्यांच्या चाकऱ्या करण्यापर्यंत मर्यादित राहावं लागायचं. आणि या परिस्थितीतून आपल्या उद्योजकाला बाहेर काढण्यासाठी शेठ वालचंद हेराचे यांनी चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना केली. कारण चेंबर ऑफ कॉमर्सची जगन्मान्य संकल्पना आहे. अशा चेंबरतर्फे आलेले प्रस्ताव सरकारला नाकारता येत नाही म्हणून त्यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना केली. आणि या चेंबरचं हे नाव 1927 पासून हेच नाव आहे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स. आणि या राज्याचं नाव 1960 पर्यंत काय होतं, बॉम्बे प्रेसिडेन्सी. 1960 साली या राज्याला महाराष्ट्र हे नाव मिळालं. आणि आपल्याला माहित असेल किंवा नसेल कदाचित, या राज्याला महाराष्ट्र हे नाव महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने दिलेलं आहे. देश स्वतंत्र होण्यापूर्वी या बॉम्बे प्रेसिडेन्सीला पंतप्रधान असायचे. ते स्वातंत्र्यापूर्वीचे शेवटचे पंतप्रधान BG खेर महाराष्ट्र चेंबरचे संचालक होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्यमंत्री झाले या राज्याचे ते BG खेर हे महाराष्ट्र चेंबरचे संचालक होते. संयुक्त महाराष्ट्राचं संपूर्ण आंदोलन हे चेंबरच्या मुख्यालयातून चाललं. आणि यशवंतराव चव्हाण हे दररोज चेंबरमध्ये असायचे महाराष्ट्र गटक होईपर्यंत. मुख्यमंत्री झाल्यानंतर दरमहा एकदा चेंबरला येण्याचा त्यांचा नियम होता यशवंतराव चव्हाणांचा. आणि त्यांच्या मार्गदर्शनानं हे चेंबर डेव्हलप झालेलं आहे. या राज्याच्या उद्योगामध्ये त्यांना माहित होतं की चेंबरने काय योगदान दिलेलं आहे, काय योगदान चेंबर देऊ शकतं. आणि अशा पद्धतीनं शरद पवार मुख्यमंत्री होईपर्यंत 1978 पर्यंत या राज्याचं मंत्रिमंडळानं शपथविधी घेतल्यानंतर मंत्रिमंडळाचं पहिलं चहापान हे चेंबरच्या कार्यालयात व्हायचं, ही परंपरा होती.
पवार साहेबांनी आम्हाला तिथं बोलवायला सुरू केलं, ती परंपरा मोडून. त्या विषयात मी पडणार नाही, कारण असे ते आता आम्ही 100 वर्ष होतो इतिहास लिहायला घेतला, त्यामुळे या बऱ्याच गोष्टी आम्हाला माहीत झाल्या. या राज्याचं सर्वात मोठं योगदान याच्याविषयी काय असू शकतं की या राज्याचं नावच या चेंबरला दिलेलं आहे. ज्यावेळी सगळे बसलेले चेंबरच्या कार्यालयामध्ये त्या चेंबरचा नावाचा बोर्ड होता पाठीमागे असा, यशवंतराव चव्हाण गोरे साहेब सगळे म्हटले हे जमशे सुंदर नाव काय नाव द्यायची चर्चा झाली होती. महाराष्ट्र राष्ट्र में बडा महाराष्ट्र हेच नाव द्यायचं, हे त्यांचं त्यावेळेचं वाक्य होतं. आणि या राज्याला महाराष्ट्र नाव देण्यामध्ये चेंबरला वाटा घेता येईल याच्याविषयी आमच्यासाठी आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे. या राज्यामध्ये MIDC म्हणजे इंडस्ट्रियल इस्टेट स्थापन करण्याची संकल्पना महाराष्ट्र चेंबरची आहे. महाराष्ट्र चेंबरनं दिलेल्या प्रस्तावाच्या आधारे 1960 साली या प्रकार 61 साली या MIDC स्थापन झाली आणि इंडस्ट्रियल इस्टेटची संकल्पना पूर्ण राज्यामध्ये आणि झाली. आणि आज देशातले अग्रेसर MIDC म्हणून आपली इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन ओळखलं जातं. आता आपल्याला माहिती आहे किती प्रकारे मोठ्या डेव्हलपमेंट MIDC माध्यमातून या राज्यामध्ये आपण करू शकलो. आणि जसं MIDCच्या जागेच्या नियमानुसार नंतर अनेक शहरांमध्ये एवढ्या जागा मिळत नव्हत्या, तरी महाराष्ट्र चेंबरनं सहकारी औद्योगिक वसाहतीची संकल्पना मांडली वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना, आणि ती सहकारी औद्योगिक वसाहत स्थापायला सुरू झाल्या. आणि आज या राज्यामध्ये 125 सहकारी औद्योगिक वसाहती काम करतायत, तेही काम महाराष्ट्र चेंबरचं आहे. असे अनेक रेल्वे मार्ग सुरू करायचे असतील, रेल्वे लाईन्स नवीन टाकून घ्यायचे असतील, चेंबरनं अनेक मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. यशवंतराव चव्हाण ज्यावेळी देशाचे संरक्षण मंत्री म्हणून गेले 1964 साली, त्यावेळी त्यांनी या चेंबर बरोबर त्यांचं इतके अफेक्शन होतं, त्यांनी दिल्लीमध्ये दरवर्षी महाराष्ट्र चेंबरची मिटिंग घ्यायला सुरू केलं. एक अॅन्युअल मिटिंग चेंबरची दिल्ली स्नेह संमेलन महाराष्ट्र चेंबरचं यशवंतराव चव्हाणांनी दिल्लीमध्ये सुरू केले 1964 पासून. ते आज अखेर ती परंपरा सुरू आहे. केंद्रातले दिल्लीत जे वरिष्ठ मंत्री असतात ते एक मंत्री होस्ट करतात. कधी मनोहर जोशीने केलं, कधी विठ्ठलराव गाडगींनी केलं, कधी शंकरराव चव्हाणांनी केलं, कधी मनोहर जोशीने केलं. असं प्रत्येकाने दरवर्षी करतात. शेवटचं कोरोनामध्ये नाही झालं, आता यावर्षी नितीन गडकरी घेत आहेत. मागच्या शेवटचं सुरेश प्रभू केंद्रात मंत्री असताना त्यांनी घेतलं होतं. आणि राष्ट्रीय स्तरावरचे व्यापारी उद्योजकांचे प्रश्न ते त्या बैठकीत चर्चा करतात. सगळे खासदार महाराष्ट्रातले लोकसभा आणि राज्यसभा त्या बैठकीला असतात. आमचं डेलिगेशन असतं चेंबरचं, आणि केंद्रात काम करणारे सगळे अधिकारी आणि केंद्रातले असलेले महाराष्ट्राचे मंत्री असे 200 लोकांचं संमेलन दरवर्षी होतं. यावेळच्या संमेलनामध्ये तुम्ही या तुमचं प्रतिनिधी मंडळ सोलापूरचं, तुम्हालाही कळेल आपण कशा पद्धतीनं डेव्हलपमेंटच्या चर्चा त्या ठिकाणी घडतायत. अशा अनेक बाबतीत काम करत महाराष्ट्र चेंबरनं या राज्याचा पाया असताना अनेक वेगवेगळे निर्णय घेतले. सरकारच्या पॉलिसीमध्ये चेंबरचा फार मोठा सहभाग असतो. या देशामध्ये ट्रेड पॉलिसी लागू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. आणि 1985 साली ते ट्रेड पॉलिसी लागू करताना ते पॉलिसी बनवून देण्याचं काम महाराष्ट्र चेंबरनं केलं. आणि ते दिलेली पॉलिसी ॲज इट इज राज्य सरकारनं ट्रेड पॉलिसी म्हणून स्वीकारली. आणि पहिल्यांदा या राज्यात व्यापारासाठीचं नवीन खातं काढलं. व्यापार मंत्री पहिले सुरेशदादा जैन झाले. दुर्दैवानं नंतर पुन्हा ते खातं मर्ज केलं उद्योगामध्ये, परंतु ते सुरुवात ट्रेड पॉलिसी महाराष्ट्र चेंबरनं करायला लावली होती. आता पुन्हा केंद्र सरकारनं ते ट्रेड पॉलिसी इंट्रोड्यूस केली. आता गेल्या महिन्यात माझी चर्चा झाली आणि आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा ट्रेड बोर्ड गठीत होते आणि ट्रेडसाठीची स्वतंत्र समिती या डिसेंबरमध्ये सरकार जाहीर करतं. हे महाराष्ट्र चेंबरचं यश आहे. GST आपल्याला नवीन कायदा लागू झाला. आपल्याला सुरुवातीला वाटलं फार चांगला कायदा आहे, अनेक अडचणी आल्या, 1000 दुरुस्त्या त्यामध्ये आल्या. त्या कायद्यामध्ये आम्ही सरकारकडे सातत्याने भांडून रिफंड अडकलेले असतील. 2018 साली मोठ्या प्रमाणात 40,000 कोटीचे रिफंड अडकले होते. ते महाराष्ट्र चेंबरनं पुढाकार घेतला आणि देशातले सगळ्यांचे रिफंड मिळाले. त्या महाराष्ट्र चेंबरच्या इनिशिएटमुळं देशातल्या सगळ्यांचा फायदा झाला. अशा अनेक आता शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत. GSTसाठी ॲम्नेस्टी स्कीम आणायचा प्रयत्न आपला सुरू आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ते इन प्रिन्सिपल ॲक्सेप्ट केलेलं आहे आमचं प्रपोजल. आता ते बजेट पूर्वी घोषणा करतात का बजेटमध्ये घोषणा करतात याची आपल्याला प्रतीक्षा आहे, पण एक ॲम्नेस्टी स्कीम GSTसाठी आपल्याला लवकरच नक्की येणार आहे. अशा पॉलिसीमध्ये चेंबरचा फार मोठा रोल असतो. व्यापार उद्योगाला लागणाऱ्या वेगवेगळ्या नवीन धोरणं सरकारला सजेस्ट करायचे असतील, एक्सपोर्टमध्ये नवीन अपॉर्च्युनिटी असतील, तर त्यासाठी वेगवेगळ्या देशांचे डेलिगेट चेंबरमध्ये येत असतात. 29 देशांचे चेंबरबरोबर करार आहे. मग एशियन कॉन्टिनेंटमधले आहेत, आफ्रिकन कॉन्टिनेंटमधले आहेत, लॅटिन अमेरिकेमधले आहेत. त्यानंतर शेवटचा आम्ही ऑगस्टमध्ये महाराष्ट्र चेंबरनं अमेरिकेमध्ये बिझनेस एक्सपो आयोजित केला होता. या देशातले पहिलं राज्यस्तरीय चेंबर आहे ज्यांनी अमेरिकेत जाऊन 4 दिवसाचं बिझनेस एक्झिबिशन आयोजित केलं. त्या ठिकाणी समिट घेतली, वेगवेगळे सेशन्स झाले आणि अमेरिकेतले 5000 लोक त्या बिझनेस एक्सपोला भेट द्यायला आले, पेड रजिस्टर करून.
आणि 16 प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीचे सबमिट झालेले आहेत. त्याची इनिशियल प्रोसेस चालू आहे. आणि अमेरिका सरकारने न्यू जर्सी गव्हर्नमेंटनं महाराष्ट्र चेंबर बरोबर MOU केला आणि फेब्रुवारीमध्ये आमचा जे इंटरनॅशनल ट्रेड एक्सपो आपला होणार आहे मुंबईमध्ये, त्याला न्यू जर्सी गव्हर्नमेंट त्यामध्ये अमेरिकन सरकार पार्टिसिपेट करते. असे बाकीचे देश येत आहेत. अशा एक्सपोर्टमध्ये वेगवेगळ्या संधी काय मिळत आहेत आपल्याला. आता तुमच्याकडे टेक्स्टाईल आहे, त्याला फार मोठ्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटी एक्सपोर्टमध्ये आहेत. ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत, इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स आहेत. अशा सगळ्या क्षेत्रामध्ये अनेक नवीन नवीन संधी आपल्याला मिळत आहेत. त्याची माहिती महाराष्ट्र चेंबर सगळ्या सभासदांच्यापर्यंत द्यायचा सातत्यानं प्रयत्न करत असते. अशा अनेक उपक्रम चेंबरच्या माध्यमातून चालवले जात आहेत. स्किल डेव्हलपमेंटचं स्वप्नीलभाई आमचे को चेअरमन आहेत, त्याच्या ॲक्टिव्हिटी पूर्ण राज्यभर चालवल्या जात आहेत. युवकांना प्रशिक्षण असेल, महिलांना प्रशिक्षण असेल, रोजगाराच्या नवीन योजनांची माहिती देणं असेल, व्यापाराच्या नवीन बँकिंगमध्ये येणाऱ्या अडचणीसाठी आपल्याला बँकेच्या बरोबरचं रेपो डेव्हलप करायचं काम असेल, त्यामध्ये सुधारणा असतील, किंवा आता CC रिन्युअलमध्ये काही एक्स्ट्रा चार्जेस लावण्याच्या अनेक छोटे मोठे विषय हे चेंबर सातत्यानं त्या स्तरावर हाताळत असते. कारण चेंबरला सरकारच्या वेगवेगळ्या कमिटीवर रिप्रेझेंटेशन आहे. रिझर्व्ह बँकेच्या समितीवर पण चेंबरचा प्रतिनिधी आहे, उद्योगाच्या समितीवर आहे, GSTच्या सगळ्या ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी मेकिंग कमिटीज आहेत त्या प्रत्येकावर चेंबरचं रिप्रेझेंटेशन असतं. अनेक वेगवेगळ्या समितीवर आम्ही जाऊन आपले विषय मांडत असतो आणि त्या ठिकाणी चेंबरच्या पत्राला, चेंबरच्या रिपोर्ट्सला व्हॅल्यू असते. सरकार तो बाजूला ठेवू शकत नाही. आणि आत्तापर्यंत आम्ही बघितलेले 70% आम्ही रेशो काढलेले आमचे दिलेले सजेशन्स गव्हर्नमेंटने ॲक्सेप्ट केलेले आहेत. काही एकदमच त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे असेल किंवा अनेक वेगवेगळ्या कारणांनी सगळे 100% होत नाही, तर 70% आमचे अकोमोडेशन केले जातात सजेशन या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी मेकिंगमध्ये. अशा प्रकारे चेंबर वेगवेगळ्या प्रमाणे काम करत असताना या राज्यातल्या प्रत्येक व्यापारी उद्योजकाला त्याचा फायदा झाला पाहिजे ही चेंबरच्या संस्थापकांची भूमिका होती आणि तीच भूमिकेनं आम्ही काम करतोय. आणि म्हणून आम्ही ठरवलं की आता सोलापूरचा माणूस असेल, चंद्रपूरचा माणूस असेल, गडचिरोलीचा माणूस, सगळी माणसं मुंबईला येऊ शकत नाही. पूर्वी चालायचं, आम्ही पत्र पाठवायचो, मग तुम्ही चर्चा करायचा, मग तुमचं पत्र यायचं, मग ते महिना 2 महिने ती प्रोसेस चालायची. आता जमाना बदलला, आता टेक्नॉलॉजीचा जमाना आला. 87 वर्षाच्या तरुणाने आज आम्हाला सांगितले की तुम्ही बदलत्या काळाप्रमाणे बदललं पाहिजे. ही सूचना त्यांनी आम्हाला केली. मला खरोखर आनंद वाटला की या वयामध्ये सुद्धा त्यांचं विजन नवीन जमान्याला अनुकूल कसं करता येईल अशा पद्धतीचा विचार करतायत आणि महाराष्ट्र चेंबरने तीच भूमिका घेतली आहे. आता बदलत्या जमान्यामध्ये लोकांच्याकडे तेवढा पेशन्स नाही आहे की आम्ही पत्र पाठवू आणि ठराव करू आणि मग काम होईल. ते इन्स्टंट आम्हाला कनेक्ट पाहिजे. त्यामुळे चेंबर आपल्या दारापर्यंत यायचा निर्णय घेतला आणि मी आज तुम्हाला भेटायला इथंपर्यंत आलेलो आहे. आणि या चेंबरचा फायदा या जिल्ह्याच्या प्रत्येक व्यापाऱ्याला, प्रत्येक उद्योजकाला आणि प्रत्येक शेतकऱ्याला झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि चेंबर अनेक कामं करते. चेंबरच्या 25 एक्सपर्ट कमिटीज आहेत, त्यामध्ये अगदी सिव्हिल एव्हिएशन आहे, टुरिझम आहे, पर्यावरण आहे, स्किल आहे, एज्युकेशन आहे, असे अनेक वेगवेगळे विषय आहेत. हे 25 वेगवेगळ्या विषयावर चेंबर त्यामध्ये एक्सपर्ट लोक काम करत असतात, रिपोर्ट्स येत असतात, ॲनालिसिस करत असतात. अशा अनेक पद्धतीने कसं आपल्याला पुढे जाता येईल, संधी नवीन काय आहेत, अडचणी काय आहेत, हे नुसतं भांडायचं, मोर्चे काढायचे हे तर करावंच लागतं आपल्याला. कारण सरकारच्या लेखी व्यापारी उद्योजक हे चोर म्हणूनच बघण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. खरं तर 1-2% खराब माणसं सगळ्या क्षेत्रात असतात, पण नुसतं आमच्याकडनं काय काढता येईल ओरबडून असं बघून धोरण ठरवायची मानसिकता होती, ती बदलायचा प्रयत्न आम्ही केला आणि त्याला यश मिळते. आणि आपण पॉझिटिव्हली जातोय, सरकारी आता पॉझिटिव्ह अँगलनं बघतंय. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये चेंबर हस्तक्षेप करत असतं आणि आपल्या डेव्हलपमेंटला काय करता येईल यासाठी चेंबर वेगवेगळे उपक्रम राबवत असतं. अगदी छोट्या उद्योगापासून आमच्याकडे रिलायन्स पण मेंबर आहे, अडाणी पण मेंबर आहे, छोटा किराणा दुकानदार पण चेंबरचा मेंबर आहे. राज्यातल्या 850 संघटना चेंबरच्या सभासद आहेत. त्या प्रत्येकाची इन्व्हॉल्वमेंट चेंबरमध्ये असते. आणि हे कुणाच्या राजकीय पक्षाचा प्लॅटफॉर्म नाही, कुणाच्या औद्योगिक घराण्याच्या मालकीचं प्लॅटफॉर्म नाही. कानशेड वालचिंगला त्यांनी स्थापन जरी केलं असलं तर त्यांची काही मालकी नाही आहे. ते आमच्यासारख्या प्रत्येक सामान्य व्यक्ती सुद्धा तिथपर्यंत त्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकतो. तुमच्यातला बसलेला कोणी सुद्धा त्या संस्थेच्या अध्यक्षपर्यंत पोहोचू शकते. तुमचं आमचं सगळ्यांचं स्वतःचं हक्काचं व्यासपीठ आहे, ज्याला सरकार दरबारी ज्याच्या कागदाला किंमत आहे. आणि या देशातलं एकमेव राज्यस्तरीय चेंबर आहे ज्याला प्रेसिडेन्शियल डेलिगेशनमध्ये ऑफिशियल डेलिगेशनचा पार्टिसिपेट, राष्ट्रपतीच्या दौऱ्यामध्ये चेंबरचं प्रतिनिधी मंडळ ऑफिशियली समावेश असलेलं राज्यस्तराचं एकच चेंबर आहे. बाकी राष्ट्रीय स्तरावरचे 3 आहेत आणि स्टेट लेवलचे एकच चेंबर आहे. म्हणून मला 2दा राष्ट्रपतींच्या बरोबर स्वीडन दौऱ्यात आणि ग्रीस दौऱ्यात जाता आलं. हा जगातल्या लोकांशी संपर्क करण्याचं माध्यम हे चेंबर आहे. 29 देशाचे लोक सातत्यानं आमच्याकडे येत असतात, आम्ही त्यांच्याकडे जात असतो. त्यांचे उद्योगमंत्री आमच्याकडे येतात, त्यांचे कॉन्सुलेट जनरल येतात,
दर आठवड्याला एक देशाचा कॉन्सुलेट जनरल चेंबरमध्ये नक्की असतो. त्यांचे इम्पोर्टचे रिक्वायरमेंट ते आपल्याला पाठवत असतात. आपल्या मेंबरमध्ये ते आम्ही पाठवतो की तुम्हाला या वस्तूची त्यांना रिक्वायरमेंट आहे, त्याचं तुम्हाला काय एक्सपोर्ट करायचं असेल. आता एक्सपोर्ट करणं अतिशय सोपं झालेलं आहे. पूर्वी फार किचकट होतं. आता कुणीही सहजपणे तुम्हाला 8व्या दिवशी एक्सपोर्टचं लायसन्स मिळतं, त्याचं सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन चेंबर इश्यू करतं एक्सपोर्टसाठीचं, आणि अगदी सहजपणे कुणीही सामान्य माणूस सुद्धा एक्सपोर्टच्या व्यापारामध्ये आता कंटेनर टू कंटेनर पाठवायची गरज नाही. आता बल्क कंटेनर एकत्र करून वाशीमधून एजन्सी आहेत, त्या तुमचा छोटा माल पण एक्सपोर्ट करतात. तर आपल्याला थेट एक्सपोर्टच्या अशा अनेक संधी, देशांतर्गत वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्या मालाच्या संधी, या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला चेंबरच्या माध्यमातून मिळतात. व्यापार उद्योगासमोर असलेली वेगवेगळी आव्हानं सुद्धा आपण चेंबर सातत्याने जर अभ्यास करत असते. आजच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान काय असेल तर ई कॉमर्सच्या माध्यमातून मल्टीनॅशनल कंपन्यांनी आपल्या रिटेल मार्केटमध्ये केलेला शिरकाव. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या या राक्षसी ताकद असलेल्या कंपन्या भारत सरकारचे वेगवेगळे कायदे नियमाचे त्यांच्या सोयीनुसार मोडून या देशातलं रिटेल मार्केट काबीज करायचा गेली काही वर्ष प्रयत्न करतायत. आणि गेल्या 5 वर्षातल्या त्यांच्या आक्रमणामुळे भारतातले 30% रिटेलर कायमचे बंद पडले. 30% रिटेलर, आणि हेच जर स्पीड त्यांचं कायम राहिलं तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये अजून 30% बंद पडतील. हे भारतातल्या रिटेल इंडस्ट्रीमध्ये आज 7 कोटी व्यापारी आहेत, छोटे व्यापारी. हे एवढे प्रचंड मोठ्या प्रमाणात संख्या असलेले लोक बेरोजगार होतील. आज राज्यामध्ये ती संख्या 1 कोटीपेक्षा अधिक आहे. आणि हे ऑनलाईनचं आक्रमण थांबवण्यासाठी त्या कंपन्या परत पाठवायचं म्हटलं तर ते शक्य नाही. कारण 1991 साली आपण ग्लोबलायझेशन स्वीकारलेलं आहे, त्या करारावर सह्या केलेल्या आहेत. त्या कंपन्या चुकीच्या पद्धतीनं ते काम करत होत्या, त्याला आम्ही गेले 3 वर्ष सातत्याने विरोध केला आणि राष्ट्रीय स्तरावर आम्ही कॉम्पिटिशन कमिशनकडे तक्रार केली आणि ॲमेझॉन कंपनीला त्या कमिशननं 200 कोटी रुपयाचा दंड लावला. सुप्रीम कोर्टाने तो दंड कायम केला, परंतु त्या कंपनीला, आता ते सगळ्या भाषा पण वापरू शकत नाही, 200 कोटीनं काहीच फरक पडत नाही. पण त्यांचं त्या आक्रमण तसंच चालू आहे. त्यामुळे आम्ही सरकारकडे आग्रह धरला की ई कॉमर्ससाठी एक राष्ट्रीय स्तरावर पॉलिसी बनवावी. सरकारनं ते आमची विनंती स्वीकारली. 15 खासदारांची एक समिती नेमली गेली आणि 3 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये त्या 15 खासदारांच्या समितीसमोर मी तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून चेंबरच्या वतीनं प्रेझेंटेशन दिलं की ई कॉमर्स पॉलिसीमध्ये आम्हाला काय अपेक्षित आहे. भारतीय कंपन्यांनी परदेशी कंपन्यांना लेव्हल प्लेइंग फील्ड एकसारखं असलं पाहिजे. आम्हाला सरकारनं सपोर्ट केलं पाहिजे. टेक्नॉलॉजिकली आमचे सिस्टीम त्यांनी ॲक्रिडेट करून दिल्या पाहिजेत आणि त्या पॉलिसी आता या बजेटमध्ये सरकार जाहीर करणार आहे. आणि या ई कॉमर्समध्ये आपल्या कंपन्यांना सुद्धा काम करता येणं शक्य आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्टला मी नाकारू शकणार नाही, पण आमच्या छोट्या व्यापारी सुद्धा ऑनलाईन आला पाहिजे म्हणून चेंबरनं डिजिटल महाराष्ट्राची कन्सेप्ट स्वीकारली आणि त्याच्या आम्ही एक ॲप तयार करतो या पद्धतीचं, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात B2B आणि पुढच्या टप्प्यात B2C या दोन्ही कन्सेप्ट त्यामध्ये आणले जातील. आणि त्यासाठी मी डिजिटल कार्ड इंट्रोड्यूस केलं आहे. चेंबरच्या सगळ्या मेंबर्सना आम्ही डिजिटल स्मार्ट कार्ड देतो, प्रत्येक मेंबरला फ्री ऑफ कॉस्ट. आणि त्या माध्यमातून राज्यातले सगळे मेंबर एकमेकाशी कनेक्ट होतील. प्रत्येक मेंबरचा बिझनेस त्याच्या ऑनलाईन पोर्टलला ग्लोबल तुम्हाला सगळ्या जगातल्या लोकांना बघता येईल. मेंबर डिरेक्टरीमध्ये त्याचं लिस्टिंग ऑटोमॅटिक येणार आहे. ज्याच्याकडे ते कार्ड असेल ते कार्ड एकदा रजिस्टर झालं की त्यामुळे हा ऑनलाईन बिझनेसमध्ये आजचं यूथ जे आहे, सगळ्यात मोठं मार्केट जे आहे ग्राहक, तो यूथ आहे आजचा देशातला. आणि तो सकाळी उठला की मोबाईल बघतो, मोबाईलवर बघतो. कधी चप्पल घ्यायचं असलं, बनियन घ्यायचं असलं किंवा शर्ट घ्यायचा असला आणि काही वस्तू, आता भाजीपाला पण आला तर ऑनलाईनवर, ते प्रत्येक मोबाईलवर बघतो. तेव्हा त्याला आपला लोकल व्यापारी जर कनेक्ट असला, तो सोलापूरमध्ये ज्यावेळी सर्च करेल त्याला पहिला सोलापुरातले मार्केटमधले व्यापारी दिसतील. त्याने पंढरपुरात बसून सर्च केला तर त्याला पंढरपुरातले व्यापारी पाहिजे असतील की या ठिकाणी या गोष्टी उपलब्ध आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला त्या तंत्रज्ञाना सगळ्या छोट्या व्यापाऱ्यांच्यावर उपलब्ध करून द्यायचं आहे. अशा वेगवेगळ्या योजना प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी, जसं आज आम्ही विमानसेवेबद्दल बसलो आहेत, तसं आपल्या इकडे या पर्यटन क्षेत्र आहेत, आध्यात्मिक केंद्र आहेत, यांच्या विकासाच्या आपल्या काही कल्पना आहेत. मी ज्यावेळी अध्यक्षपदाची शपथ घेतली त्यावेळी नितीन गडकरी मला शपथ द्यायला आले होते चेंबरच्या अध्यक्षपदाचा कारभार सोपवायला. त्यांनी चेंबरला एक जबाबदारी दिली त्या दिवशी की तुम्ही या राज्याच्या 36 जिल्ह्याच्या विकासाचा एक रोडमॅप तयार करा. प्रत्येक जिल्ह्याच्या विकासाच्या काही अपेक्षा आहेत. आमच्या जिल्ह्यात रोडची अपेक्षा आहे, आमच्या हायवेच्या काय अपेक्षा आहेत, रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या आमच्या काय अपेक्षा आहेत, विमानसेवेबद्दलच्या आमच्या काय अपेक्षा आहेत, पर्यटनामध्ये आम्हाला काय सुधारणा अपेक्षित आहेत, अजून आम्हाला व्यापार उद्योगामध्ये काय पाहिजे किंवा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आम्हाला काय संरक्षण असलं पाहिजे. अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर सगळ्यांना एकत्रित येऊन त्याचा मॅप तयार करायचा आहे आणि 36 जिल्ह्यासाठीचा प्रत्येक जिल्ह्याचा मॅप तयार करून आम्हाला तो कनेक्ट करायचा आहे. आणि येत्या मार्चपर्यंत आम्हाला 36 जिल्ह्याचा मॅप पूर्ण करून तो त्यांना सबमिट करायचा आहे आणि येत्या 5 वर्षात त्याची अंमलबजावणी करायची आपल्याला.
त्यासाठी आपल्याला प्रत्येक जिल्ह्याचा महाराष्ट्र चेंबर पुरस्कृत एक डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम बनवायचा आहे आणि या फोरममध्ये जिल्ह्यातल्या सगळ्या व्यापार उद्योगाच्या संघटनांचे प्रतिनिधी असतील, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी असतील, पर्यटन पर्यावरण या क्षेत्रात काम करणारे प्रतिनिधी असतील आणि अल्टरनेट क्वार्टरला शासकीय अधिकारी, जिल्ह्याचे आयुक्त, कलेक्टर, पोलिसांचे प्रमुख हे सगळे त्या समितीच्या बैठकीमध्ये येतील. प्रत्येक अल्टरनेट क्वार्टरला तहसीलदार येतील प्रत्येक तालुक्याचे. प्रत्येक तालुका वाईज त्याची मांडणी केली जाईल, जिल्ह्याची मांडणी केली जाईल. याची जबाबदारी आपल्या सगळ्यांना स्वीकारायची आहे आणि हे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमची स्थापना आजच्या दिवशी करायचा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. तोही माझ्या आजच्या अजेंड्यावरचा विषय आहे आणि हा डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमच्या ऍक्टिव्हिटी करून चेंबरच्या सगळे उपक्रम जिल्ह्याच्या प्रत्येक व्यापाऱ्यापर्यंत पोहोचवायचं तर या जिल्ह्यामध्ये चेंबरचं ऑफिस असलं पाहिजे. स्थानिक चेंबरचे ऑफिस नक्की आहे, त्यांचं सहकार्य नक्की घेऊ आपण, परंतु ह्या डेव्हलपमेंट फोरमच्या ऍक्टिव्हिटीला डे टू डे कनेक्ट सगळ्यांचं आवश्यक आहे. जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक संस्था, उद्योग संघटना सगळ्यांचं कम्युनिकेशन करणं यासाठी इथं ऑफिस गरजेचं आहे. त्यामुळं हे डेव्हलपमेंट फोरमची स्थापना करायची आहे. यामध्ये त्याचं तुम्हाला सगळे SOP देतील, कोण कोण असेल त्या कलेक्टरपासून सगळेजण त्यामध्ये पार्टिसिपेट करतील. राजकीय पक्षांचे प्रमुख सुद्धा अल्टरनेट हाफ इयरली मीटिंगमध्ये ते सहभागी होतील, त्यांच्या भूमिका ते मांडतील आणि अशा पद्धतीनं आपल्याला जिल्ह्याचा डेव्हलपमेंटच्या प्लॅनमध्ये आम्हाला इमिजिएट काय अपेक्षित आहे, 2 वर्षात काय अपेक्षित आहे, 5 वर्षात काय अपेक्षित आहे, अशा पद्धतीने सॉर्टिंग केलं जाईल आणि त्या पद्धतीने इम्प्लिमेंटेड करून त्याच्यावर नियंत्रण किंवा त्यांच्या फॉलोअप करण्याची यंत्रणा ही महाराष्ट्र चेंबर सगळ्या जिल्ह्याच्या माध्यमातून राबवणार आहे. तर आज माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम स्थापन करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि या फोरमच्या अनुषंगाने आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला जिल्ह्याचं ऑफिस इथं स्थापन करायचं आहे. दमाने साहेब तुम्ही आहात, भाऊबाई तुम्ही सगळेच आहात, तर त्याबद्दलही तुम्ही आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती आहे. आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठीच आहे. मला काय माझं काही काम असणार नाही तिथं, पण ह्या ठिकाणी कनेक्ट असण्यासाठी इथं लोकल ऑफिस गरज करण्यास तिथे आपल्याला स्थापना करायचा निर्णय घ्यायचा आणि या सगळ्या योजनांची माहिती आता सरकारनं अनेक वेगवेगळ्या योजना आणल्या. छोट्या उद्योगांना 1 कोटी रुपयेपर्यंत विनातारण कर्ज असेल, PMEGP आणि CMHGPच्या माध्यमातून 50 लाखापर्यंत विदाउट तारण देण्याचं कर्ज, त्याला 25%, 35% सबसिडीची योजना आहे. MSMEला वेगवेगळ्या करातल्या सवलती आहेत, टॅक्सेशन मधल्या सवलती आहेत, उद्योग आधार रजिस्ट्रेशन हे व्यापाऱ्यांना सुद्धा अलाउ केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला आपल्या उधारी वसुलीचं प्रोटेक्शन मिळतं. अशा सगळ्या गोष्टींची माहिती सगळ्यांना व्हावी यासाठी मी पूर्ण राज्याची एक उद्योग वृद्धी यात्रा प्लॅन केलेली आहे. ती सोलापूर जिल्ह्यात येईल. महिलांना उद्योजकामध्ये आणण्यासाठी जी एक यात्रा केलेली आहे. त्या 2 यात्रा 36 जिल्ह्यामध्ये जाणार आहेत. ही सोलापूर जिल्ह्यामध्ये डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये येईल. त्या तारखेला आपण पूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्यांना एकत्रित करून त्याचं नियोजन करायचं आहे. त्याच्यासाठीच्या समित्या तुम्ही बनवाव्या आज अशी माझी केतनभाई तुम्हाला विनंती आहे. आणि ह्या 2-3 गोष्टी केल्या तर विमान तर होईलच. ते विमान होईल नाही तोपर्यंत आपल्या बाकीच्या ऍक्टिव्हिटी थांबवाव्या असं काही जरुरी नाही. त्यामुळे चेंबरच्या जे अनेक उपक्रम आहेत या राज्याच्या विकासासाठीचे ते सगळे उपक्रम या ठिकाणी आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. या ठिकाणी ॲग्रो प्रोसेसिंगमध्ये काही क्लस्टर बेस डेव्हलपमेंट करता येईल का? चेंबरला 36 क्लस्टर द्यायचं मान्य केलेलं आहे आमच्या नवीन कार्यकारिणीनं. त्यामध्ये टेक्सटाईलचं मोठं काम आहे सोलापूरच्या. तर यामध्ये क्लस्टर बेस्ड डेव्हलपमेंट आपल्याला टेक्निकल टेक्सटाईल हा एक मोठा सेगमेंट आलेला आहे इंडस्ट्रीमध्ये, त्याचा मोठा वापर होतोय. त्या दृष्टीने काय करता येईल का याचा तुम्ही स्थानिक स्तरावर आम्हाला अभ्यास करून जर सांगितलं की आमच्या जिल्ह्यामध्ये 2 गोष्टीची आवश्यकता आहे किंवा त्या एका गोष्टीची आवश्यकता आहे, मग ते डाळिंब किंवा द्राक्षावरच्या प्रोसेसिंगचं क्लस्टर असेल किंवा अजून कुठल्या तुम्ही म्हणला ज्वारीचा आहे, तर अशा कुठल्याही गोष्टीवरचं तर ॲग्रो बेस्ड क्लस्टर आपल्याला उभारता येईल. सरकार त्यामध्ये 60% 80% एवढं अनुदान देते. 22% आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. पण एक मोठा आपल्याला जिल्ह्याच्या विकासासाठीचं माध्यम त्या माध्यमातून उपलब्ध होईल आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीजसाठी आपल्याला चेंबरशी जोडणं गरजेचं आहे. त्यामुळे चेंबरचं सभासदत्व सुद्धा तुम्हाला सगळ्यांना ओपन आहे आणि तुम्ही ओपन आहे म्हणजे तुम्ही झालं पाहिजे. तर तुम्ही त्या संघटनेत जोडला गेला तर तुमचा आवाज डायरेक्ट तिथंपर्यंत पोहोचणार आहे. ते केतनबाई आम्हाला त्यावेळेस सांगणार जे तुमचा प्रतिनिधी तिथं ज्यावेळी बोर्डात येईल तर तुमचे विषय थेट त्या ठिकाणी मांडले जातील. तर माझी तुम्हाला विनंती आहे, सगळ्या संघटना असतील किंवा व्यापारी उद्योजक प्रत्येकाने कुणीही मेंबर होऊ शकतं चेंबरचा. आणि आम्ही या कार्यकारिणीने एक नवीन योजना काढली आहे. सामान्य लोकांना सुद्धा, छोट्या व्यापाऱ्यांना सुद्धा यामध्ये सभासद होता. यासाठी 10 वर्षाची मेंबरशिप 10,000 रुपये देतो. तुम्ही वर्षाला 1000 रुपये, त्यापेक्षा जास्त तर आम्ही खर्च करतो त्या मेंबर. चेंबरचं महिन्याला बुलेटिन असतं, बदललेले नियम, नवीन योजनांची माहिती सभासदांच्या मध्ये जात असते. तर डिजिटल कार्ड सारख्या योजना असतात, हे सगळ्या मेंबरला मोफत दिल्या जातात. ते चेंबर प्रत्येक मेंबरला वर्षाकाठी 1000 रुपयापेक्षा जास्त खर्च करत असते.
पण एक तुम्ही सगळे जोडले जावेत आणि ज्या उद्देशाने चेंबर स्थापन झाले त्याचा फायदा सगळ्यांच्यापर्यंत पोहोचावा हा त्यामध्ये विषय. आता दमानीसारखे आम्हाला पेट्रोल मेंबर करू, त्यांच्याकडे 5 लाख मेंबरशिपचे, पण प्रत्येकाने 5 लाख द्यावं असं आमचं काय अपेक्षित नाही. आमदारांच्याकडे 2 लाख रुपये पेट्रोल मेंबरचे भाऊभाई आहे, पण ज्यांनी ज्याला आपल्या व्यवसायाच्या प्रमाणामध्ये त्यामध्ये काम तुमचंच आहे, काय कोणाचं व्यक्तिगत नाही आहे. आपल्या सगळ्यांचं व्यासपीठ आहे, त्या जेवढं सशक्त असेल तेवढं आपल्याला 22 दिवस उपोषण करायला लागलं नाही पाहिजे. आपलं एक कागद गेलं तर दुसऱ्या दिवशी काम झालं पाहिजे, ही ताकद आपल्याला निर्माण करायची आहे. आणि आमच्या सगळ्यांच्या भाग्याची गोष्ट आहे की चेंबरचे संस्थापक तुमच्या इथले होते, त्यामुळे ह्या ठिकाणी जेवढं जास्त करता येईल ते करताना मलाही आनंद वाटेल. त्यामुळे आपण सगळ्यांनी या चेंबरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हावं. मी सगळे विषय थोडक्यामध्ये आपल्यासमोर मांडलेले आहेत. आपल्याकडूनही मी काही असेल तर चर्चा विचारा फॉर्मही मेंबरशिपचे आणलेले आहेत आणि माझी केतन भाईंना विनंती आहे या सगळ्या गोष्टीचं समन्वय करण्याची जबाबदारी तुम्ही आज घ्यावी. आजच्या सभेमध्ये केतन भाईंची मी नेमणूक करतो. महाराष्ट्र चेंबरचे सोलापूर जिल्ह्याचे या ठिकाणच्या समित्या नेमण्यात आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचं सोबत. आम्हाला कुणाला बाजूला ठेवायचं नाही आहे. आपण जात पात धर्म काही मानत नाही. व्यापार उद्योग हाच आमचा धर्म आणि विकास हाच आमचा मंत्र आहे. त्यामुळे या उद्देशाने जे येतील ते सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जायचे, कुणालाही बाजूला ठेवायचं नाहीये. तुम्ही सगळे वरिष्ठ लोक आहात, सगळे एकत्रित बसून निर्णय घ्या. तुम्ही जे द्याल ते निर्णयाप्रमाणे आम्ही पुढे जाऊ आणि आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या बरोबर राहू. जेवढा वेळ मी मुंबईत देतो तेवढीच ताकद मी सोलापूरला द्यायचं वचन तुम्हाला आज या ठिकाणी देत आहे आणि माझी ती नैतिक जबाबदारी आहे.